माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. आजपासून आपण कल्की पुराणाला सुरुवात करत आहोत. अध्याय पहिला. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते. भाग पहिला. अध्याय. कल्की पुराणाचे महत्त्व. सगळ्या पुराणामध्ये कल्की पुराण ज्ञानात्मक चिंतनाच्या बरोबर भक्तीची अविरत धारा प्रवाहित करणारे. या पुराणामध्ये सर्वप्रथम मार्कंडेय शुकदेवाच्या संवादाचे वर्णन. कलयुगाचा प्रारंभ झालेला, ज्यामुळे पृथ्वी देवताच्या बरोबर विष्णूच्या समोर जाऊन त्यांना अवतार घेण्याबद्दल सांगते. भगवान विष्णूचा अंश रूपात संबल गावामध्ये कल्की भगवानाचा जन्म झाला. त्यापुढे कल्की भगवानाच्या दैवीय गतिविधी यांचे सुंदर वर्णन मनाचे खूप समाधान करते. भगवान कल्की विवाहाच्या उद्देशाने सिंहल द्वीपला जातात. तेथे जलक्रीडेच्या वेळी राजकुमारी पद्मिनीशी ओळख होते. देवी पद्मिनीचा विवाह कल्की भगवानाबरोबर होणार. इतर कोणीच तिच्या योग्यतेचा नाही. जे कोणी प्रयत्न करतील ते स्त्री रूपात परिवर्तित होतील. शेवटी कल्की आणि पद्मिनीचा विवाह संपन्न होतो. विवाहाच्या नंतर स्त्रीत्व प्राप्त झालेले राजागण परत पूर्वीच्या रूपात आले. कल्की भगवान पद्मिनीला बरोबर घेऊन संबल गावात परत आले. विश्वकर्म्याकडून त्याचे अलौकिक दिव्य नगरीत रूपांतर झाले. हरिद्वारामध्ये कल्की मुनी मिळून सूर्यवंशाचे भगवान रामाच्या चारित्र्याचे वर्णन केले. शशीध्वजाचे कल्कीबरोबर युद्ध, त्यांना आपल्या घरी घेऊन जाण्याचे वर्णन. तेथे त्यांनी आपले प्राणप्रिय पुत्री रमाचा विवाह कल्की भगवानाबरोबर करतात. त्यानंतर नारदाचे आगमन, विष्णू यशाचे नारदजींना मोक्ष विषयाबद्दल प्रश्न, रुक्मिणीचा व्रताचा प्रसंग, शेवटी लोकांमध्ये सत्ययुगाची स्थापना इत्यादी केलेले वर्णन आहे. तेथे शुकदेवाच्या कथेचे गायन केले. अंतामध्ये दैत्याचे गुरु शुक्राचार्यांची पूजा, देवयानी शर्मिष्ठीची कथा. या पुराणामध्ये मुनींकडून सांगितलेली श्री भगवती गंगा स्तोत्राचे वर्णन पण केले. 5 लक्षणांनी युक्त हे पुराण संसारामध्ये आनंद प्रदान करणारे. यामध्ये साक्षात विष्णू स्वरूप भगवान कल्कीच्या अत्यंत अद्भुत क्रियाकलांचे सुंदर प्रभावपूर्ण चित्रण आहे. जे कल्की पुराणाचे अध्ययन पठन करता ते मोक्षाला प्राप्त होता. 18 पुराणातील एक पुराण कल्की पुराण. कमीत कमी हे जरी पुराण आपण ऐकले तरी 18 पुराण ऐकल्याचा आपल्याला लाभ होतो. विभाग पहिला. नैमिष अरण्यात सूत ऋषींकडून श्री विष्णूला वंदन. अति प्राचीन काळी नैमिष अरण्यात सूतमुनी राजा पूजा करीत होते. त्यावेळी त्यांनी त्रैलोक्याचे स्वामी वेदमंत्र ऐनिकाधिक शास्त्रांनी आराधना करणारे देवतांचे अधिपती इंद्र, देवगण, ऋषीमुनी, महात्मे इत्यादी सर्वांकडून पूजा केल्या जाणाऱ्या भगवान श्री विष्णूंना वंदन केले. भगवान विष्णू स्वयंभू, अजन्मा, अच्युत, सर्व ज्ञानी असून सर्व जीवांना आश्रय देऊन संतुष्ट करता. या भगवान विष्णूची लोकपाल, राजे, महाराजे, सम्राट सिद्धी प्राप्त करण्यासाठी श्रद्धा भक्तिपूर्ण अंतकरणाने उपासना करतात. त्या अंतर्यामी श्री विष्णूचे स्मरण करून सूतमुनी म्हणाले, हे प्रभो, मी आपणास प्रणाम करतो. नरनारायण म्हणून ओळखले जाणारे नरश्रेष्ठ प्रभू जगज्जननी देवी भगवती सरस्वतीला वंदन करून सूतमुनी पुढे म्हणाले, जे भुजंग विष समान असलेल्या माया जलात गुरफटून अनेक अत्याचार करतात, समस्त पृथ्वीवर उत्पात घडवतात, ज्यांच्या अत्याचाराने धरणीचा थरकाप होतो, असे सर्व राजे केवळ तुमच्या तिरप्या कटाक्षाने भस्मसात होतात. आपल्या संकटधारी तलवारीच्या धारेसमोर ज्यांचा अहंकार लयात जातो आणि तलवारीच्या धारदार आक्रमणासमोर जे असहाय्य होऊन हात जोडून मुक्तीसाठी भक्ताच्या रूपात उभे राहतात, अशा अहंकारी दुष्ट आतताई शक्ती तथा राक्षसांचा नायनाट करणाऱ्या जगतपती श्रीनारायणांनी ब्राह्मण वंशात उत्पन्न होऊन युगायुगात अवतार घेऊन कल्की रूपात आम्हा सर्व प्राणीमात्रांचे रक्षण करावे, आमचे सर्व संकल्प पूर्ण करावेत. नैमिष अरण्यात आश्रमात अशा प्रकारे परमेश्वराची आराधना श्रुती
वंदना करणाऱ्या सुतमुनींना शौनक आदी ऋषीमुनी प्रश्न विचारून सांगते. हे मुनिवर, आपण सर्व ज्ञानी, प्रकांड पंडित, सर्व धर्म जाणणारे आहात. हे त्रिकाल ज्ञानी, आपण सर्व पुराणे उत्तम रीतीने जाणता. तेव्हा कृपया श्री विष्णूने कल्की अवतार हा घेतला, त्याचा सविस्तर वृत्तांत विषाद करावा. हा कल्की कोण बरे? कोठे उत्पन्न झाला? त्याने पृथ्वी कशी जिंकून घेतली? तो पृथ्वीचा अधिपती कसा झाला? पृथ्वीवर होणारी सर्व धार्मिक अनुष्ठाने, व्रत, जप, तप इत्यादींचा निषेध करून नित्य सनातन धर्म कसा नष्ट केला? अधर्माचा विस्तार का व कसा केला? हे त्रिकालदर्शी मुनिवर, कृपया कल्की विषयाची आमची जिज्ञासा शांत करण्यासाठी आपण त्याचा संपूर्ण वृत्तांत आम्हास सविस्तर करून कथन करावा. शौनक आणि इतर ऋषींची अशी कल्की वृत्त जाणून घेण्याची जिज्ञासा पाहून सुतमुनींनी पहिल्यांदा भगवान श्रीहरीचे स्मरण केले. त्यांच्या आशीर्वादाने हर्षभरित होऊन ऋषीगणांना म्हणाले, हे मुनिवरांनो, मी हा वृत्तांत आपणास सविस्तर सांगतो, तो ऐकावा. खूप वर्षापूर्वीची गोष्ट. एकदा विनाधारी नारद मुनींनी ब्रह्मदेवाकडे या अति अद्भुत आख्यानाविषयी विचारणा केली होती. नारद मुनींनी ब्रह्मदेवाकडून जे ऐकले ते त्यांनी माझे परमपूज्य गुरु श्री वेदव्यास यांना सांगितले. ते व्यासाने त्यांचा बुद्धिमान पुत्र ब्रह्मरात्राला ऐकविले. ब्रह्मरात्राचे हेच आख्यान 18,000 श्लोकात रूपांतरित करून अभिमन्यू पुत्र विष्णुरात याला सभामंडपात ऐकविले. राजा विष्णुरातने हे सारे आख्यान एका आठवड्यात पूर्ण केले. शेवटी मोक्षपदाला गेले. त्यांचे सर्व प्रश्न एका आठवड्यात पूर्ण झाले आणि हे परमपवित्र मोक्षप्राप्ती करून देणारे आख्यान ऐकून त्यांनी मोक्ष मिळवला. मार्कंडेय इतर ऋषीमुनीने विनंती केल्यावरून गुरुशुक्रांनी त्यांना संक्षिप्त रूपात ही कथा सांगितली व जे भविष्यात घडेल ते असे सांगितले होते की, कथा तुमची अढळ श्रद्धा जिज्ञासा पाहून मी आपणास सांगतो. आपण सर्वजण सुजान अभ्यासक आहात, म्हणूनच या परम पवित्र प्रसंगाचे कथन श्रद्धापूर्वक ऐकून घ्या. अशा प्रकारे सुत ऋषींनी नैमिषारण्यात श्री विष्णूचे आव्हान करून त्यांना वंदन केले. अध्याय 2. कलियुगाची सुरुवात. द्वापार युगात अंत जवळ आल्याचे जाणून आपली सर्व कर्तव्ये पूर्ण करून वनात निश्चित बसलेले असताना व्याधांनी मारलेल्या एका बाणामुळे विष्णू पुन्हा आपल्या विष्णू लोकात परत गेले होते. त्यानंतर कल्की अवतारात कसे जन्माला आले ही मनोरंजन कथा आपण सर्वजण लक्षपूर्वक ऐका. प्रलय काळ संपल्यावर सृष्टी करता ब्रह्मदेवाच्या पाठीतून भयंकर घृणास्पद पापाचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर त्याला अधर्म नाव मिळाले. या अधर्माच्या वंशावळीची कथा ऐकल्याने, स्मरण केल्याने, त्याची सर्व रहस्ये जाणून घेतल्यामुळे मनुष्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते. त्या पातकी अधर्माच्या पत्नीचे नाव मिथ्या होते. ती अतिशय सुंदर, रमणीय व मांजरीसारख्या चंचल नेत्राची स्त्री होती. त्या दोघांच्या परस्पर संयोगातून त्यांच्या अंशात अत्यंत तेजस्वी, अतिशय रागीट स्वभावाच्या पुत्राचा जन्म झाला. या महाक्रोधी मुलाचे नाव अधर्माने दंभ असे ठेवले. अधर्म, मिथ्या यांना माया नावाची एक कन्या झाली. ती बुद्धी भ्रमित करणारी, बुद्धीला वाईट मार्गाकडे नेणारी माया व दंभ यांनी क्रीडा करण्यात खूप वेळ घालवला. काही दिवसांनी त्यांच्या घरी लोभ नावाचा पुत्र, निकृती नावाची मुलगी जन्माला आली. तरुण झाल्यानंतर लोभ, निकृती एकमेकाकडे आकर्षित झाले. त्यांच्या परस्पर संयोगातून क्रोध नावाचा अत्यंत रागीट स्वभावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. नंतर त्यांना हिंसा नावाची कन्या पण झाली. ती सुद्धा अति निर्दय, सहानुभूती शून्य स्वभावाची. अशा प्रकारे हिंसा, क्रोध यांच्या संभोगातून जग नष्ट करणाऱ्या कलीचा जन्म झाला. कोणाचा जन्म झाला? कलीचा. जन्माच्या वेळी कलीने डाव्या हातात उपास्थी धरले होते. त्याचे संपूर्ण शरीर काजळासारखे काळे होते. कावळ्यासारखे पोट असलेला, अक्राळ विक्राळ चंचल जीव असलेला, भयानक दुर्गंधी युक्त शरीर असलेला कली जुगार, मद्य, स्त्री, सोने यात निवास करीत राहिला. क्रोध, हिंसा यांना दुरुस्ती नावाची एक मुलगी झाली. काय झालं? क्रोध आणि हिंसाला दुरुक्ती नावाची मुलगी झाली. ती कलीसारखीच भयंकर दिसायची. तिची नजर फारच भेसूर होती हो.
पुढे कलियाने दृप्तीच्या संयोगातून भयानक नावाचा अतिशय कुरुपुत्र व मृत्यू नावाची कन्या जन्मली. त्यानंतर भयानक मृत्यू यांच्या संयोगातून निरय नावाचा मुलगा व यातना नावाची मुलगी जन्माला आली. अशा प्रकारे सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाच्या पाठीतून जन्मलेल्या भयंकर घृणास्पद पाप अधर्म यांच्या अंशात कली नावाच्या अधर्माचा जन्म होणे ही एक महान घटना होती. त्यांच्याच अंशातील निरय यातना यांच्या संयोगातून हजारो पुत्र जन्माला आले. अधर्माचे सगळे अंशज पूर्णपणे धर्मविरोधक धर्मनिंदक सर्व प्रकारच्या पापाचरणात मग्न, ईश्वर भक्तीपासून खूप दूर, सत्कर्मविषयी अश्रद्धा बाळगणारे, वाईटाला प्रोत्साहन देणारे, अविद्या मायेने लिप्त, मोह माया आदी व्याधी वृद्धावस्था भीतीला आश्रय देणारे असे होम हवन अध्ययन दान दया धर्म शील वैदिक तांत्रिक कर्मापासून दूर असणारे, तसे हे कर्म करणाऱ्या समोर संकटे उभी करणारी त्यांच्या अत्याचाराचा प्रभाव इतका कठीण होता की त्यामुळे या पृथ्वीतलावर प्रचंड प्रमाणात अत्याचार वाढला. त्यामुळे प्रजा अत्यंत भयभीत होऊन त्राहीमाम म्हणू लागली. राजा कलीच्या अनुयायाने या जीवनातील सभ्यकांचा नायनाट करून एकत्र काम वासनांनी युक्त एका क्षणात नाश पावणारा मनुष्य देह धारण केला. त्याचे अनुयायी अत्यंत दांभिक, वाईट आचरण करणारे, आईवडिलांना मारणारे, ब्राह्मण कुळात जन्म घेऊन पण वेदांच्या विरुद्ध आचरण करणारे, दरिद्री गरिबांची सेवा करणारे झाले. गरज नसलेल्या गोष्टी वादावादीमध्ये आपला वेळ खर्च करून घाणेरड्या विचारांवर विश्वास दाखवून रक्त आणि मांस विकणारे, धर्म आणि वेदांची खिल्ली उडवणारे, संस्कारांचा त्याग करून नेहमीच घाणेरड्या विचारांमध्ये मग्न होते. दुसऱ्यांच्या स्त्रियांवर नजर ठेवणारे, वेळ आली तर तिच्याकडून आपली वासना पूर्ण करून घेणारी, तरुणपणातील मस्ती तसेच अभिमानात रमणारे सगळे जण मिश्र जातीत जमातीतील मुले जन्माला घालणारी झाली. त्यांचा शारीरिक संबंध कोणत्याही गोष्टीसाठी मानणारा काहीच प्रश्न राहिला नव्हता. त्यांची एकच इच्छा होती, आनंदी रमण करणे. अशा प्रकारे कामवासनेतून जी मुले जन्माला आली ती निश्चितच कुलगोत्रहीन, संस्कारहीन, अकुलीन, अवैध रूपात जन्मली. त्यांचे उत्तरदायित्व सांगणारे पण कुणीच कधी तयार नव्हते. त्यामुळे त्यांचा एकच उद्देश होता की पोट भरणे. आकारामध्ये सगळे जीव उंचीने कमी, पापामध्ये बुडालेले, दुष्ट विचारांचे, लवाडीचे व्यवहार करणारे, मठामध्ये राहणारे, त्यांचे साधारण वय 16 वर्षाचे, सगळे कलीचे सेवकगण परंपरागत द्रोणाचा वापर करणारे भावाभावामध्ये सारखे झाले. नेहमीच नीच संस्कारायुक्त नीच पुरुषांच्या सानिध्यात व्यस्त राहू लागले. हे सगळे जीव विनाकारण वाद घालणारे, त्या वादातून निघालेल्या भांडणतंट्यामध्ये राहून, त्याच विचारामध्ये राहून, त्यांच्यात रममाण होऊन कोणत्या ना कोणत्या प्रकाराने धनसंपादन करणारे, त्यामध्ये आपले जीवन ऐसो आरामात घालविणारे झाले. मिळालेले धन कर्ज रूपात देऊन त्यांच्या व्याजावर आपले जीवन चालविणारे, या प्रकारामध्ये श्रेष्ठ आणि कुलीन म्हणून घेणारे ब्राह्मण कलियुगामध्ये पूजनीय झाले. सैन्याशी लोक आपले दायित्व सोडून गृहस्थ आश्रमाकडे गेले. गृहस्थ झाल्यामुळे विचार आचारामधील शक्तीचा अभाव झाला. शिष्यगण आपल्या आचरणामध्ये अनुशासित झाले, गुरूंची निंदा करू लागले. त्यांच्यामधील शांती आणि संयमाचा भाव नष्ट झाला. धर्माची पताका फडकवणारे साधू शिवकारी झाले. दयनीय अवस्थेमध्ये इकडे तिकडे वेड्यासारखे फिरू लागले. क्षुद्र लोक, दान घेणारे, दुसऱ्याची संपत्ती हडपणारे, त्यांनी आपल्या स्वभावाचा त्याग करून समाजामध्ये अशांती फैलवण्याचे कार्य सुरू केले. स्त्री पुरुषांच्या परस्पर संमतीतून विवाह सुरू झाले. मित्र एकमेकाची मैत्री सोडून दुष्टासारखे फिरू लागले, राहू लागले, लबाड झाले. एकमेकांचा बदला घेण्याची भावना त्यांच्यामध्ये वाढू लागली. कुणी कुणाच्या हितासाठी काही केले तर त्यांच्या बदल्यात परत त्याला काहीतरी देण्याची भावना त्यांच्या मते दानशीलता चालू लागली. न्याय देणारे अधिकारी अपराध्याला शिक्षा करण्यास असमर्थ ठरू लागले, कारण ते स्वतःच कधी ना कधी त्या अन्यायात सामील झालेले होते. म्हणूनच ते क्षमावान झाले. ज्या व्यक्तीकडे धन दौलत संपन्नता आली ती व्यक्ती धार्मिक आणि साधू म्हणून
ला जाऊ लागले. त्याप्रमाणे दुरून आणलेले पाणी ते कसे असो त्याला तीर्थ मानले जाऊ लागले. जाणव्यापुरतेच ब्राह्मण राहिले. त्यांचे वागणे पूर्णपणे बदलले. फक्त अवडंबर राहिले. हातात दंड घेतला म्हणून जादू राहिला होता. ते सगळे वातावरण दूषित झाले. फक्त संपत्तीला महत्त्व दिले गेले. फक्त संपत्तीला महत्त्व दिले गेले. पृथ्वीचा उदय हळूहळू कमी होऊ लागला. नद्या आपले स्थान सोडून दुसऱ्या बाजूने वाहू लागल्या. स्त्रिया कामसुखात रममाण होऊन परपुरुषांवर भाळू लागल्या होत्या आणि वेश्याव्यवसाय सुरू करू लागल्या. पत्नी आपल्या नवऱ्याबरोबर एकनिष्ठ राहत नव्हती. शूद्राच्या घरी ब्राह्मण लोक होऊन करू लागले. विधवा आपले वैधव्य सोडून पुनर्विवाह करून आपले स्वच्छंदी जीवन जगू लागल्या. ढगांमध्ये पावसाची शक्ती क्षीण झाली. राजा आपल्या प्रजेवर अत्याचार करू लागला. तो प्रजेला सगळ्या बाजूने छळू लागला. अशा भरडल्या जाणाऱ्या प्रजेमुळे पृथ्वी व्याकुळ झाली. सगळी प्रजा आपल्या दुःखामुळे त्रस्त हातामध्ये मुलाला धरून अवघड काट्या कुट्यांच्या रस्त्यातून अनोखी ठिकाणी घनदाट जंगलामध्ये जाऊन वास्तव्य करू लागले. तेथे त्यांचे जेवण फुले मुळे मध मांस असे झाले. अशा प्रकारे कलियुगातील प्रथम चरणामध्ये हे सगळे जीव श्रीकृष्णाची निंदा करणारे झाले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण ब्रह्मदेवासमोर पृथ्वी देवतांची शरणागती बघूया. व्यासांना पुनश्च नमस्कार करूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.